महाराष्ट्रात 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 साठी महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील FYJC इयत्ता 11वीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 26 मे 2025 पासून पुन्हा सुरू झाली आहे। अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 जून 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे। ही प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येत आहे। यावर्षी प्रथमच राज्यभरातील 9281 कनिष्ठ महाविद्यालयांमधील 20 लाखांहून अधिक जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे केंद्रीकृत ऑनलाईन पद्धतीने होत आहे। विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती यांसारख्या विभागांतील महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे। प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे। ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरणे 26 मे 2025 ते 3 जून 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत। तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर 5 जून 2025 सकाळी 11 वाजता। हरकती आक्षेप नोंदवणे आणि दुरुस्ती करणे 6 जून 2025 ते 7 जून 2025। अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर 8 जून 2025 सायंकाळी 4 वाजता। शून्य फेरी कोटा प्रवेश अल्पसंख्याक इन हाऊस व्यवस्थापन 9 जून 2025 ते 11 जून 2025। पहिल्या फेरीसाठी महाविद्यालय अलॉटमेंट यादी जाहीर 10 जून 2025। आवंटित महाविद्यालयात कागदपत्रे जमा करणे आणि प्रवेश निश्चित करणे 11 जून 2025 ते 18 जून 2025। अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट। आवश्यक कागदपत्रे सर्वसाधारण यादी इयत्ता 10वीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत, जातीचा दाखला लागू असल्यास, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र लागू असल्यास, EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक पात्रता प्रमाणपत्र लागू असल्यास, दिव्यांग प्रमाणपत्र लागू असल्यास, रहिवासी पुरावा, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, इतर संबंधित प्रमाणपत्रे, खेळाडू, माजी सैनिक पाल्य, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, बदली प्रकरण इत्यादींसाठी लागू असल्यास, काही कागदपत्रे तात्काळ उपलब्ध नसल्यास त्यासाठी हमीपत्र अंडरटेकिंग फॉर्म सादर करण्याची सोय असू शकते। अधिक माहिती आणि सविस्तर सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी। प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती पुस्तिका इन्फॉर्मेशन बुकलेट देखील वेबसाईटवर उपलब्ध आहे। विद्यार्थी आणि पालकांनी अर्ज भरण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी।